मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 35. आने वाला पल जाने वाला है. डायनिंग टेबल जवळ सकाळी निवांत पेपर वाचत बसलेल्या आनंदजींच्या भुवया उंचावल्या. जिन्यावरून खाली उतरत येणारा राजीव आणि मंगल प्रभाती ओठी गाणे होते. आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है. डॅडना गुड मॉर्निंग म्हणत राजीवने समोरचा चहाचा कप उचलला. शांघाय व्हिजिट त्यासाठी कॅन्सल केली का? डॅडच्या या अस्फुट प्रश्नावर राजीवच्या हातातला कप निसटणारच होता. डॅडकडे पाहिले तर त्यांची नजर अजूनही पेपरच्या आड होती. डॅड मला शांघाय व्हिजिट बद्दल काही बोलले का? नक्की काही बोलले का मलाच ऐकल्यासारखे वाटले. दुर्लक्ष करत चहाचा घोट घेतला. स्वीटू हरी अप. किचनमध्ये टिफिन सोबत खुडबुड करणाऱ्या जियाला हाक मारली. पुन्हा आने वाला पल जाने वाला है, हाँ हर पल यहाँ जी भर जियो. डॅडचा आवाज पेपरच्या आडून. शेवटी राजीवने हातानेच त्यांचा पेपर दूर केला. डॅड तुम्हाला काही बोलायचे आहे का? डॅडचा मिश्किल हसरा चेहरा आणि राजीवच्या भुवया किंचित आकसल्या. यू लुक हॅपी राजीव. आज काही स्पेशल डे आहे का? राजीवने खाली केलेला पेपर डॅडने पुन्हा डोळ्यासमोर धरला. डॅडचा प्रश्न नक्कीच साधा सरळ वाटत नाही. इट्स अ ट्रिकी क्वेश्चन. नो डॅड, नथिंग स्पेशल. राजीवने चेहरा पुन्हा गंभीर करत पराठा रोल करून अर्धा संपवला आणि एकीकडे मोबाईलवर मेल चेक करणे सुरू होते. अरे मेघा कशी आहे? डॅडच्या या कुजबुजल्यासारखे वाटणाऱ्या वाक्यासोबत राजीवची मोबाईलवर चालणारी बोटे स्थिरावली. डायनिंग जवळ ते दोघेच आहेत त्याची खात्री करून घेतली. डॅड काय म्हणालात? कोण? पराठा प्लेटमध्ये ठेवत आता पूर्ण पेपरच खाली ओढून घेतला. अरे आपले मेगा प्रोजेक्ट टेक्नोसिस ते कसे सुरू आहे? तू काय ऐकलेस? मी ते नथिंग. मला वाटले की टेक्नोसिस व्यवस्थित सुरू आहे. डॅडकडे साशंकतेने बघत पराठा पुन्हा तोंडात टाकला. डॅड नक्की मेघा म्हणाले का मेगा? पण मग शांघाय व्हिजिट का कॅन्सल केली? पेपर खाली ठेवत अत्यंत गंभीर भाव आनंदजींच्या चेहऱ्यावर. राजीवने डोळे क्षणभर मिटून उघडले. गॉड, सगळेजण मला शांघाय व्हिजिट बद्दल का विचारत आहेत? काल प्रकाश सर मागे लागलेले जा शांघायला म्हणून. मैवून ग्रुपच्या कॉन्फरन्स कॉल नंतर श्वेताचा फोन. मला चिडवायला. ती पण इन्व्हॉल्व्ह आहे ना या डीलमध्ये. तो फोन ठेवत नाही तर सुप्रीमच्या शांघाय ऑफिसच्या चीफकडून कॉल. व्हिजिट का कॅन्सल झाली, हेल्थ ठीक आहे ना हे विचारायला. नंतर रात्री मॉम व्हिजिट कॅन्सल झाली म्हणून खुश होती, पण त्याहून जास्त प्रश्न का, अचानक कसे, काही प्रॉब्लेम? सकाळी उठल्यावर जियाने पण डॅड जस्ट सरप्रायझिंग, तू जात नाही हे बोलून झाले. आणि आता आमचे डॅड राहिलेले त्यांनीही विचारलेच. आता घरातले भारती आणि विभा दिदी, शोफर मनोज आणि धीरज भाई, गार्डनर काका, मेन गेटवरचे अजित सिक्युरिटी गार्ड आणि आमचा सिम्बा, हे एवढे लोक राहिलेत विचारणा करायचे. मुख्य म्हणजे कॅन्सल केले मेघासाठी आणि त्यांनी खुश व्हायचे सोडून रागराग केला. हां म्हणजे रात्री निघताना मेघाचे डोळे अगदी केविलवाणे जाणवले. मी जाईन हा विचार करून. राजीव तुम्ही जाऊ नका. हे एवढे सांगणे काही अवघड आहे का? सगळं काही डोळ्यांनीच बोलायचं यांना आणि मी समजून घ्यायचं ही अपेक्षा. माझं कसं होणार पुढे जाऊन, गॉड नोज. मोबाईलकडे बघत विचार करणारा राजीव दचकला.
जेव्हा डॅडने त्याच्या चेहऱ्यासमोरून हात हलवला. राजीव, किसके ख्यालों में खोए हो? नथिंग, नथिंग ॲट ऑल डॅड. बस कामाचा विचार. ओके ओके, हे जे काही काम आहे ते खूपच आवडीचे आहे असे दिसते. आय मीन यू लुक सो हॅपी. आनंदजी अत्यंत नाटकी स्वरूपात राजीवला चिडवले. राजीवच्या उंचावलेल्या भुवया आणि फक्त स्मितहास्य. डॅड, मी टेक्नोसिसबद्दल बोलत आहे. राजीव, मीही टेक्नोसिसबद्दलच बोलत आहे. आय होप यू अंडरस्टँड. त्याची पाठ हलकेच थोपटत राजीवच्या चेहऱ्यावरील गोंधळ टिपत आनंद मेहरा बाहेर गार्डनमध्ये गेले. डॅड, वी आर गेटिंग लेट. चल ना लवकर. जियाने हाताला धरून हलवल्याने राजीव त्याच्या गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर पडत तिच्यासोबत शाळेत निघाला. राजीव ऑफिसला नेहमीच्या वेळी पोहोचूनही मेघा काही आलेली नव्हती. रोज साधारण राजीवच्या मागे पुढे ऑफिसला पोहोचणारी मेघा 9 वाजले तरी ऑफिसला आलेली नाही हे पाहून राजीव केबिनमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होत्या. 8:30 ते 8:45 दरम्यान 1-2दा मेघाच्या केबिनच्या चक्रा पण झाल्या. प्रकाश सरांच्या केबिनकडे आलो आहे असे दाखवत SWC केबिनमध्ये डोकावून झाले. टीम मेंबर्स येऊ लागलेले. अजूनही मेघाने उशिरा येण्याबद्दल कुणालाही काही कळवले नव्हते आणि राजीवची अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढत चाललेली. मेघा कधीच उशिरा येत नाहीत. आज काय झाले? फोन करू का? राजीव, एवढा अधीरपणा बरा नाही, पण काळजी वाटते ना. आय होप शी इज ओके. तब्येत ठीक असेल ना? गॉड, लीव्ह इट. मी फक्त विचार करत बसू शकत नाही. शेवटी लिफ्टची लॉबी पार करत आपल्या केबिनकडे जात न राहवून राजीवने मेघाला फोन लावला. 2-3 रिंगमध्ये मेघाने फोन उचलला. मिस जोशी, आर यू ओके? आय मीन तुम्ही ऑफिसला आला नाहीत. तुमची तब्येत काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे इज एव्हरीथिंग ओके? जर ठीक वाटत नसेल तर घरूनच काम करा प्लीज. नो नीड टू कम टू ऑफिस. मिस जोशी, तुम्ही काही बोलत का नाही? मेघाच्या हसण्याचा आवाज आला. मिस्टर मेहरा, मागे वळून बघा, मी इथेच आहे. मेघाने फोन कधीच बंद केलेला. नुकतीच लिफ्टमधून बाहेर पडून लॉबीत उभी होती. राजीव घरकन वळला. 2-3 पावलात तिच्या जवळ पोहोचला, पण काहीच बोलेना. फक्त तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होता. डोळ्यात प्रचंड काळजी. मेघाचेही खळाळते हसू क्षणात थांबले. काय झाले राजीवना? असे का पाहत आहेत? खूप उशीर झाला का मला? 9:15 तर वाजले आहेत. येताना भास्कर सरांना भेटले म्हणून अर्धा तास गेला. राजीव फोनवर काय बोलत होते? तब्येत, घरून काम, काय झालं अचानक यांना? मेघाही राजीवच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्यात व्यस्त. आज राजीवजींचे डोळे काहीतरी वेगळे भासत आहेत. काय एवढी काळजी वाटली आहे? यू ओके ना? त्याच्या नजरेनेच गुंतवून ठेवलेले की तिच्या ओठातून फक्त अस्फुट हुंकारच. आय वॉज वरीड. का? तिच्या डोळ्यात खोलवर पाहत राहिला, काहीच न बोलता. मेघा, तुमच्या का या प्रश्नाचे उत्तर मला हळूहळू मिळत आहे, पण आज नाही सांगू शकणार. का काळजी वाटली? बस वाटली. गेले अर्धा तास कशातही लक्ष नाही. तुम्हाला पाहिले, बस. नाऊ आय एम ओके. राजीव काही क्षण तसाच तिच्या डोळ्यांना न्याहाळत उभा. मिस्टर मेहरा, मिस्टर मेहरा. ती त्याच्या चेहऱ्यासमोर हात हलवत होती. येस येस मिस जोशी. स्वप्नातून सत्यात परतावे असे वाटले. काय झाले? असे डिस्टर्ब का आहात? काही टेन्शन आहे का? नो नो नो, काही नाही, नथिंग. असे म्हणत राजीव पटकन वळून केबिनकडे चालू लागला. गॉड, मेघाचे डोळे सो कॅप्टिवेटिंग, मोहक. गुंतून जातो मी. स्टार सहाराची आठवण.
आधी नजरेत गुंतवून ठेवायचे आणि पुन्हा पुन्हा तीच पापण्यांची उघडमीट 2-3दा. सो इनोसंट. मेघा. इंडोर गेम रूमच्या कोपऱ्यातील टेबलवर जिया आणि आर्या बसलेले. टेबल्सवर कॅरम बोर्ड. आर्या, एक पर्सनल प्रश्न विचारू का? जियाने स्ट्रायकरने काळी सोंगटी समोरच्या पॉकेटमध्ये घालवण्याचा प्रयत्न केला, पण ती काठावर जाऊन थांबली. अरे जिया, विचार ना, बिनधास्त, आपल्यात काय सिक्रेट? आर्याने स्ट्रायकर उचलत एकदा बोर्डवर घासला, टाकलेल्या पावडरला एकसारखे करत. डू यू मिस युअर डॅड? नो. आर्याने खांदे उडवत उत्तर दिले. नो? व्हाय? आर्याचे इतके स्पष्ट उत्तर ऐकून जियाला कसेसेच झाले. जिया, मी माझ्या डॅडला पाहिलेलेच नाही. अल्बम मधील फोटो एवढीच त्यांची माझी ओळख. हां, आय लुक लाईक हिम हे मी सांगू शकते, पण ज्यांना कधी भेटलोच नाही त्यांना मिस कसं करणार ना? आर्याने व्यवस्थित पांढरी सोंगटी पॉकेटमध्ये घालवली. पण जर तुला नवीन डॅड मिळाले तर तू एक्सेप्ट करशील का? आय मीन, विल यू बी एबल टू लव्ह हिम? जियाच्या या प्रश्नावर आर्या काही वेळ विचारात हरवली आणि पुन्हा स्ट्रायकरने पांढरी सोंगटी पॉकेटच्या जवळ नेऊन ठेवली. नो, माझी मम्मा पुन्हा लग्न करणार नाही. आर्याच्या या उत्तरावर जिया किंचित निराश झाली. बट व्हाय नॉट? जर तुला छान डॅड मिळणार असतील तर का नाही? जियाने पुन्हा एकदा समजावण्याचा प्रयत्न केला. अरे जिया, तुझ्या डॅडनी पण लग्न केलं नाही ना? का? माहित नाही आर्या, मी कधी विचारले नाही डॅडला. माझी मम्मा म्हणते ती मला कोणाबरोबरही शेअर करणार नाही. ती माझी आणि मी तिची. वी आर बेस्ट फ्रेंड्स. वी डोंट नीड डॅड. आर्याने जियाचा विचार पूर्णपणे धुडकावून लावला. आर्याचे विचार किती स्पष्ट आहेत. देन व्हाय एम आय कन्फ्युज्ड? हां, पण आर्याला भेटले नव्हते तोपर्यंत मलाही तेच वाटायचे की आय डोंट नीड मॉम. पण आता आर्याची मॉम, आय फील मॉम असावी तर अशी. पण आर्या म्हणाली शी डझंट नीड डॅड. माझे डॅड आर्याला आवडणार नाही का? आय थिंक आय शुड कन्व्हिन्स आर्या. आधी आर्याला समजवावे लागेल. दुपारच्या इंटरनल मीटिंगमध्ये राजीव आज न बोलावताच पोहोचलेला. मेघाला आधी आश्चर्य वाटले, नंतर तिने जास्त विचार न करता अक्षयच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित केले. राधिका आणि सिद्धार्थच्या कामात बारीक सारीक चुका शोधणाऱ्या राजीवला तिने वेळेवर अडवले. त्या दोघांचे काम व्यवस्थित आहे, मी चेक केलेले आहे, असे म्हटल्यावर राजीवला माघार घ्यावी लागली. राजीव, उगाच काय काहीही प्रश्न विचारून त्या दोघांना बुचकाळ्यात टाकत आहात? मेघा, किंचितचा तरी वाद होऊ दे ना, पण तुम्हाला तिथेही मध्यस्थी करायची आहे. राजीव, ते दोघे नीट काम करत आहेत, उगाच काढायची म्हणून खोट काढू नका. मेघा, असे झाले तर मी बेट कशी हरणार, तुम्हाला समजत नाही का? मेघाने 1-2दा त्रासिक नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि नाईलाजाने मीटिंगच्या शेवटपर्यंत राजीव शांत बसलेला. शुक्रवार संध्याकाळच्या मीटिंगमध्ये चैतन्य आणि आदित्यचे प्रेझेंटेशन सुरू होते. टेक्नोसिसने बिझनेससाठी बँकेकडून घेतलेले 255 कोटीचे कर्ज आणि त्या कर्जाच्या संदर्भातील अटी आणि त्यांच्या कोटेशनवर होणारा परिणाम यावर चर्चा सुरूच होती की तितक्यात राजीवच्या टेबलवर ठेवलेला फोन व्हायब्रेट होऊ लागला. राजीव खुर्चीला पूर्णपणे स्क्रीनकडे वळवून बसल्याने त्याच्या डावीकडे वाजणाऱ्या फोनकडे त्याचे लक्ष नव्हते. पण त्याच्या समोरच्या टेबलवर दोन्ही हाताचे कोपर रोवून बोटे एकमेकात गुंतवत हाताच्या टेकूवर हनुवटीला आधार देत प्रेझेंटेशन ऐकणाऱ्या मेघाच्या हाताला त्या फोनची थरथर जाणवली. समोर पाहिले तर राजीवच्या फोनवर स्वीट हार्ट कॉलिंग असे येत होते. आता हा कुठला फोन आहे? राजीव, तुमच्याकडे नक्की किती फोन आहेत?
हा सॅमसंग नोट हा कुठून आला? मेघा, ते राजीव आहेत, सुप्रीम CFO. कितीही फोन बाळगू शकतात. आणि स्वीटहार्ट कॉलिंग? कोण असेल? स्वीटहार्ट? गर्लफ्रेंड? मेघा, वेड लागले का? राजीवची आणि गर्लफ्रेंड? नाही, नसेल. पण का नसेल? असूही शकते. जर त्यांच्या आयुष्यात दुसरे कोणी असेल तर त्यात चूक काय? हो, त्यात काहीच चूक नाही. त्यांचे आयुष्य आहे, मला काय करायचंय? अरे, पुन्हा फोन येत आहे. यांचे लक्ष का नाही? एवढे मग्न होऊन LCD स्क्रीनकडे का बघत आहेत? कसं सांगू यांना? मेघाने स्वतःचा फोन उचलला. राजीवने हातातील आयफोन पाहिला. युअर फोन इज रिंगिंग. 2दा महत्वाचा कॉल येऊन गेला. मेघाचा मेसेज वाचून त्याने चमकून तिच्याकडे बघितले. तिने नजरेनेच टेबलवरचा तुमचा फोन बघा असे सुचवले. त्याने मिस्ड कॉल्स पाहिले आणि चेहऱ्यावर हसू पसरले. ही नक्कीच राजीवजींची कोणीतरी खास असणार. किती ते हसू पसरले आहे चेहऱ्यावर. घाईत मेसेज पण करत आहेत. बरोबर, फोन न उचलण्याचे स्पष्टीकरण द्यायला हवे ना. किती तो आनंद. प्रेझेंटेशनमधले लक्षही उडाले यांचे. 2 मिनिटांपूर्वी फोनकडे लक्ष नव्हते आणि आता त्या स्वीटहार्ट पुढे सगळे विसरले. मेघा, तुला काय गरज होती सांगायची? नसते उपद्व्याप. मग आता त्रास का होत आहे? मला कुठे त्रास होतोय? मी ठीक आहे. स्वीटहार्ट असू दे नाहीतर डार्लिंग, मला काय करायचंय? मेसेज करून झाल्यावर राजीवने सहज मेघाकडे पाहिले. डोळे बारीक करून किंचित रागात ती त्याच्या हातातील फोनकडे पाहत आहे असे जाणवले आणि त्याने बघता क्षणी तिने मान फिरवून LCD स्क्रीनकडे नजर वळवली. मेघा माझ्या फोनकडे रागात बघत आहे? तुम्हीच तर सांगितले फोन वाजत आहे, महत्वाचा कॉल. ओ, स्वीटहार्टचे नाव पाहिले का? मेघा, कदाचित तुम्हाला वाटत आहे की स्वीटहार्ट म्हणजे म्हणून राग. ओठ दुमडून नाराजी पण व्यक्त केली. मेघा, आर यू जेलस? मे बी. हे नवीनच आहे. आय लाईक दॅट. 7 वाजलेले आणि गेल्या तासाभरापासून चर्चा आणि प्रेझेंटेशन करून सर्वजण किंचितसे त्रासलेले. अजूनही 2-1 तासांचे काम बाकी होते. पुढचे प्रेझेंटेशन रश्मी आणि मीनलचे होते. त्या LCD स्क्रीनजवळ उभ्या राहणार तोच. लेट्स टेक अ ब्रेक. मेघाच्या या वाक्यावर सर्वांचे डोळे तिच्यावर रोखले गेले. कामात 30 सेकंदाची दिरंगाई न चालणारी मेघा चक्क सुरू असणाऱ्या प्रेझेंटेशनमध्ये ब्रेकची मागणी करत होती. व्हॉट? ब्रेक? राजीवचा किंचित त्रासलेला स्वर तिच्या कानी पडला. ब्रेक, 15 मिनिटांचा ब्रेक. अजून 2 तासांचे काम बाकी आहे. आज घरी जाण्यास सर्वांनाच उशीर होणार आहे. 7 वाजले आहेत. 15 मिनिटांनी प्रेझेंटेशन सुरू करूया. कॅन्टीन 8 पर्यंत सुरू असते. कुणाला काही खायचे असेल तर खाऊन या. प्लीज घरी फोन करून फॅमिलीला कळवा, उशीर होईल. आणि इतरही कुणा महत्त्वाच्या व्यक्तीला फोन करायचा असेल तर तोही करून घ्या. सुरुवातीची वाक्य ती सर्वांना उद्देशून बोलत होती, पण कुणा महत्त्वाच्या व्यक्तीला हे म्हणताना तिने मुद्दाम राजीवकडे पाहिले. अगदी क्षणभर आणि स्वतःचा फोन उचलून कॉन्फरन्स रूम बाहेर पडली. मेघाच कॉन्फरन्स रूम बाहेर पडली म्हटल्यावर बाकी सर्वजणही एक एक करत राजीवकडे बघत निघाले. मेघा मॅमना मनोमन थँक्स म्हणत सर्वजण कॅन्टीनला पळाले. पोटात रातकिड्यांची किरकिर सुरू झालेली आणि कॅन्टीनमध्ये जे मिळेल ते खाऊ या विचारात टेक्नोसिस टीम मोठ्या टेबलभोवती स्थानापन्न झाली. मेघाला असे रागात बाहेर जाताना पाहून राजीव मनोमन सुखावला. रिकाम्या कॉन्फरन्स रूममधून आधी स्वीटूला फोन करून वेळेवर जेवून झोपून जा असे सांगितले. मग तोही कॉन्फरन्स रूम बाहेर पडला, महत्त्वाच्या व्यक्तीच्या शोधात. आर्याशी फोन करून मेघा ब्रेकआउट रूममध्ये बसलेली. भूक लागलेली पण कॅन्टीनला जाण्याची इच्छा नव्हती. सर्वच जण कॅन्टीनला गेल्यामुळे 27व्या मजल्यावर शुकशुकाट होता. बॅगमध्ये लाडू आहेत, पण आत्ता गोड खायची इच्छा नाही. काहीतरी तिखट,
झणझणीत असे खायला मिळावे, पण तेलकट काही नको. व्हेज ग्रिल सँडविच झणझणीत चटणीसोबत कोण आणून देणार? आळशी मेघा, कॅन्टीनपर्यंत जायचे कष्ट नको. बोर होत आहे. मॅम, तुमची ऑर्डर. सिल्वर फॉईलमध्ये व्यवस्थित गुंडाळलेले आणि पारदर्शक प्लॅस्टिकच्या डब्यात पॅक केलेले 2 सँडविच घेऊन कॅन्टीनमधून कुणीतरी ब्रेकआउट रूममध्ये आले. कॅन्टीनवाले अंतर्यामी झाले की काय? ही सोय मस्त आहे. मनात पदार्थाचा विचार करावा आणि तोच पदार्थ समोर प्रकट व्हावा. मी काहीही ऑर्डर केले नाही. दुसऱ्या कोणाचे तरी असेल. पण मला हे चालेल. भूक लागली आहे. मी केले आहे ऑर्डर. ठेवा टेबलवर. ब्रेकआउटचे दार उघडत राजीव आत आला. मेघा त्याच्याकडे त्रासिक नजरेने पाहत होती. कर्मचारी तोपर्यंत सँडविच टेबलवर ठेवत ब्रेकआउट रूम बाहेर पडलेला.